नमस्कार. आपण पाहताय ठळक वार्ता कुळगाव बदलापूर. नगरपालिका हद्दीतील बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनाप्रसंगी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक तसेच नगराध्यक्ष ऋषिताताई घोरपडे, भाजपा गटनेते शरद तेली, आरोग्य सभापती किरण भोईर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झाल्यावर मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांनी डायलिसिस सेंटरची पाहणी करत दिलेली ही प्रतिक्रिया. प्रतिनिधी राहुल साळदे, ठळक वार्ता बदलापूर. डायलिसिस सेंटर बदलापूरमध्ये शासकीय नव्हतं. फार महत्वाची मागणी बदलापूरकरांसाठी आणि ग्रामीण रुग्णालयासाठी आपल्या तालुक्याला एक फार मोठं वरदान मिळालं. डायलिसिसचे पेशंट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की खाजगी ठिकाणी जायचं असेल तर खूप मोठा खर्च येतोय आणि मग त्यामुळं त्या दवाखान्यात जाण्याऐवजी घरीच काही लोक आपलं जीवन व्यतीत करतात. मुरबाडला या अगोदरच्या आमच्या डॉक्टर पवार सिव्हिल सर्जन यांनी मुरबाडला आम्हाला प्रथम प्राधान्य दिलं होतं. 2100च्या वर पेशंट आतापर्यंत त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि बिन पैशानी सगळा खर्च त्याचा शासनाच्यावर जातो. त्याचबरोबर मेडिसिन सुद्धा संपूर्ण त्याला लागणार आहे ते सुद्धा निश्चितपणे शासनाच्या वतीने दिलं जाते. एक आजचा हा खरा म्हणजे उद्घाटनाचा सोहळा करताना मला मनापासून बदलापूरकरांसाठी एक चांगली योजना दिल्याबद्दल आणि आमचे नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष आमच्या दामलेताई या सगळ्यांच्या उपस्थितीत, सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आणि आम्हाला सिव्हिल सर्जन आमच्याच गावचे असल्यामुळं प्राधान्य दिलं त्याबद्दल त्यांचं आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. मला माझी निश्चित जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली आणि बदलापूरकरांना हे खूप मोठं आज महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना ही एक अजून चांगली व्यवस्था बदलापूरमध्ये झाली त्याबद्दल आरोग्य विभागाचं मी मनापासून धन्यवाद. खरंच काळाची गरज हल्ली निर्माण झालेली आहे. डायलिसिस कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या म्हणजे जे रुग्ण असतात डायलिसिसचे कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांची किडनी खराब झालेल्या असतात आणि त्यांना डायलिसिसची वेळ येते आणि डायलिसिस करणं इतकं खर्चिक काम झालेलं आहे. म्हणजे डायलिसिसचं प्रक्रिया करायला जरी फक्त 2000 रुपये खर्च असला तरी त्याचा औषधाचा खर्च, त्याच्या इक्विपमेंटसाठी खर्च तो खूप आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला भरपूर खर्च येतो. आणि कधी कधी आमच्याकडे हे डायलिसिसचे रुग्ण आहेत हे आमच्याशी संपर्क साधतात आणि विचारणा करतात की आपल्या गव्हर्नमेंटचं आहे का डायलिसिस सेंटर. तर आज मला त्या सर्व रुग्णांना सांगायला आनंद होतोय की आपल्या कात्रप ग्रामीण रुग्णालय येथे आज डायलिसिस सेंटरचं आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि रोजचे 2 सेशन मध्ये जर पेशंट घेतले तर 10 पेशंट होणार, 3 सेशन मध्ये घेतले तर 15 पेशंट होणार. म्हणजे रोजचे 10 ते 15 रुग्णांना इथे डायलिसिस केलं जाणार आहे. अशा 5 मशीन्स आहेत. एका सेशनला 5 पेशंट घेतले जाणार आहेत. तर बदलापूर मधील डायलिसिस पेशंटना मी आवाहन करेन की आपण ह्या जी इथे डायलिसिसची जी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली जात आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या, जेणेकरून आपला जो खर्चिक उपचार आहे तो कुठेतरी थांबेल. कारण त्या डायलिसिस अशी प्रक्रिया आहे ही एकदा सुरू झाली की ती शेवटपर्यंत चालू ठेवावी लागते, ती बंद होऊ शकत नाही. म्हणून मी आमचे कैलास पवार सर डॉक्टर आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देते. महाराष्ट्र शासनाला मनापासून धन्यवाद देते की त्यांनी बदलापूरमध्ये उपयुक्त येईल म्हणून या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटर मोफत चालू केलेलं आहे. बदलापूरची जी वाढती लोकसंख्या बघतोय आज महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त डेव्हलपिंग जर कुठलं जर कधी गाव असेल तर तो बदलापूर आहे. त्याच्या दृष्टीने इथे त्या लोकांना आपल्याकडे बरेचसे खेडेगाव लागून आहेत. इकडे माळशेज घाट असेल किंवा त्या साईडला कसारा असेल या कुठे फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या. काही जवळपास वर्षापूर्वी आम्ही मुरबाडला ही सेवा चालू केली होती. माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांची सततची मागणी होती की मुरबाडला केलंय, बदलापूरला मला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. ही बिल्डिंग नवीनच झालेली आहे, जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून होत नव्हता, पण त्या बिल्डिंगमध्ये जागा अवेलेबल झाली त्या दृष्टीने प्रयत्न केला ना आजच्या दिवशी 5 मशीन आपण इथे चालू करतो आहे. एक मशीन एका दिवसात 3 डायलिसिस करू शकते. आपण 3 सेशन मध्ये केलं तर 15 डायलिसिस होतील इकडे. आणि जो
रुग्णांना जो आपल्या बदलापूरच्या लोकांना जाण्यासाठी जो त्रास व्हायचा ट्रॅफिकचा, बाकी ते डोंबिवलीला किंवा कल्याणला, उल्हासनगरला किंवा ठाण्याला, मॅक्झिमम लोक ठाण्याला जातात, त्यांना आता बदलापूरमध्ये सुविधा अवेलेबल होणार आहे. त्याच्या दृष्टीने आणि हे पीपीपी तत्वावर असल्यामुळे इथे बाकीच्या फॅसिलिटी डॉक्टर्स आणि बाकीचे नेफ्रोलॉजिस्ट वगैरे सगळे अवेलेबल केलेले आहे. त्या दृष्टीने बदलापूरच्या दृष्टीने एक मोठा पाऊल आहे. हॉस्पिटल्स खूप आहे आपल्याकडे. गव्हर्नमेंट रुग्णालय आता 30 बेडचा होता तो 50 झालेला आहे. अजूनही 200 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. लवकरच ते पण चालू होईल. बदलापूर स्वतःच्या याच्या पायावर आरोग्य सेवेच्या दृष्टीने उभं राहील असं नेहमीच माननीय आमदार साहेब आम्हाला सांगत राहतात आणि त्या दृष्टीनेच आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे बदलापूरला होत आहेत. ते नक्कीच असं सगळं सपोर्ट राहिला तर या गोष्टी आपण अजून चांगल्या बदलापूरसाठी करू. रुचिता जे नगराध्यक्ष झाले आहेत आमचे किरण भोईरजी, एकदम अतिशय निक्षय चांगलं, त्यांना अवॉर्ड पण मिळाला निक्षय मित्राचा. शरद तेली साहेब आरोग्य सभापती आहेत त्याच्याकडे, तो तर एक आनंदाची गोष्ट आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की मध्ये नॅशनल लेवलला इथे जेव्हा आमच्याकडे असेसमेंटला आले होते तर या लोकांनी अहोरात्र काम सगळ्यांनीच केली, मदत केली, म्हणून आपण कदाचित त्याच्यात क्वालिफाय पण होऊ. ह्या दृष्टीने आपले लोक जेवढे जागृत आहेत, लोकप्रतिनिधी जेवढे जागृत आहेत, त्या दृष्टीने बघायला गेलं तर आरोग्य सेवा आपण अधिक बळकट करू. ही खूप महत्वाची पाऊल आणि आपण भाग्यवान आहात त्या दृष्टीने की खरोखर अशा पॉझिटिव्ह थिंकिंगचे सगळे लोकप्रतिनिधी मिळतात. मी आमचे मान्य आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब, आम्ही पालकमंत्री मान्य आणि उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांना सगळ्यांना धन्यवाद देईल की बदलापूर सारख्या ठिकाणी त्यांनी परमिशन दिलं आणि आपण आता डायलिसिस सेवा इथे चालू करतो.